नमस्कार. कोणत्याही कार्यक्रमाची प्रस्तावना ही खूप सुंदर केली तर कार्यक्रम हा उठावदार होतो. कार्यक्रमाची सुरुवात ही एका सुंदर प्रवासाची पहिली पायरी असते, जिच्या प्रत्येक पावलामध्ये संस्कार, सृजन आणि आनंद रुजलेला असतो. जिथं विचारांची उंची असते आणि संस्कृतीची साक्षरता असते, तिथे कार्यक्रम हा केवळ आयोजन नसतं, तर तो एक उत्सव असतो. जेव्हा मन आणि मंच यांचा संगम होतो, तेव्हाच कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात मिळते. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही एक प्रेरणा असते, जिथे शब्द झरतात आणि विचार रुजतात. कार्यक्रम म्हणजे एक विचार यात्रेचा प्रवास असतो, जिथे प्रस्तावना ही त्यांची दिशा ठरवते. एखाद्या सुवासिक पुष्पगुच्छासारखी कार्यक्रमाची प्रस्तावना असावी. सुगंधित, स्वागतशील आणि मनात घर करणारी असावी. कार्यक्रम म्हणजे एका विचार यात्रेचा प्रवास असतो, जिची प्रस्तावना हीच त्याची दिशा ठरवते. या भावनेतून आपल्या या आगळ्या वेगळ्या आणि प्रेरणादायी कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक वेगळीच प्रेरणा आहे. चला तर मग करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ सौंदर्यपूर्ण शब्दांनी. या मंचावर विचारांचं स्वागत व्हावं आणि सभागृहाच्या मनामध्ये संस्काराचं रोपण व्हावं, या हेतूनं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपण सारेच एका उत्सवाचे साक्षीदार आहोत, जो शब्दामधून उभा राहतो, विचारामधून विस्तारतो आणि मनामध्ये रुजतो आहे. मंचावर मान्यवरांची मांदियाळी, सभागृहात रसिकांची उपस्थिती आणि आपल्या मनात या क्षणाचं स्वागत करण्याची उर्मी, अशा वातावरणामध्ये आत्ता करूया कार्यक्रमाची सुरुवात. अशा प्रकारचे कोटेशन वापरून शैक्षणिक, सामाजिक, गौरव समारंभ, सांस्कृतिक शिबिर उद्घाटन किंवा स्पर्धेचं उद्घाटन, अशा कार्यक्रमाची प्रस्तावना आपण करू शकता. राजकुमार चौगुले, चिंचवड.